यवतमाळ नगर परिषद अ दर्जाची आहे, मात्र 4 वर्षांपासून निवडणुका रखडल्यानं विकास होत नसल्याचं महिलांनी म्हटलं। शहरातील पाणी आणि स्वच्छतेची समस्या ही गंभीर झाल्याचंही महिलांनी म्हटलंय। येत्या 2 डिसेंबरला यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगर परिषदांनी एका नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे। 2016 मध्ये निवडणूक झाली, 2021 पर्यंत त्याचा कार्यकाळ होता आणि त्याच्यानंतर 4 वर्ष जे आहेत ते पुन्हा प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी बसले आणि यवतमाळ शहरात आता 9 वर्षानंतर निवडणुका होत आहे। सामान्य नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या संदर्भात आपण ज्या महिला आहेत या महिलांसोबत आता चर्चा करून राहिलो आहोत की काय त्यांना रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या अडचणी समस्या भेडसावत आहेत। मॅडम, तुम्ही गेल्या 4 वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, यवतमाळ शहरातली ज्या समस्या जर पाहिल्या तर कुठली प्रामुख्याने तुमच्या डोळ्यासमोर येते आणि नगरसेवकाकडून येणाऱ्या काय अपेक्षा आहेत? तशी तर यवतमाळ शहराची फार दुर्दशा झालेली आहे, कारण की सगळ्यात मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घनकचरा। तर हा कचरा घंटागाडी फार दिवसांनी येते, 8-8 10-10 दिवसांनी येते आणि कचरा इतका साठून जातो घरात आणि शिवाय आपण इकडे तिकडे फेकला तर आपल्या भागाची दुर्दशा होते आणि घरात साठवून ठेवला तर अतिशय त्याचं दुर्गंधी येते। त्याच्यामुळे घंटागाडी रेग्युलर पाठवावी आणि ओला कचरा सुका कचरा जो सगळेजण वेगळा करून ठेवतात पण घंटागाडीत गाडीवाले ते मात्र एकत्रच टाकतात। तुम्ही कुठल्या समस्येला समोर जात आहे? अमृत पाणी पुरवठा हा तर शहरांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलाच नाही आणि त्याची जी यंत्रणा सुरू आहे तर त्यासाठी खूप खड्डे वगैरे करून खोदल्या जात आहे, पुन्हा रस्त्यांची तोडफोड होत आहे आणि त्यामुळे या समस्येला जनतेला सामोरे जावं लागत आहे। शहरात जर पाहिलं तर प्रत्येक रस्त्यावरती अपघात होताना दिसत आहेत, नेमकं काय कारण आहे, काय अपेक्षा आहे? त्याचा मुख्य मुद्दा असा वाटतो की जी भूमिगत गटारं खोदून ठेवलेली आहेत, प्रत्येकाच्या घरासमोर खोदून ठेवलेली आहेत आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये अतिशय दयनीय अवस्था होती, सर्वांच्या घरासमोर चिखल आणि त्यामुळे अक्षरशः छोट्या गाड्यांनी बऱ्याच जणांचे अपघातसुद्धा झालेले दिसतात। त्यामुळे हे रस्त्यांचं बांधकाम लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा आहे। नगरसेवकाकडून माझी अपेक्षा आहे की महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी ठोस कार्यवाही करायला पाहिजे, कारण ज्या कुठल्या रस्त्यांनी अंधार राहतो वगैरे तर त्या रस्त्याने मुलींना किंवा महिलांना जावं की नाही हा पहिला प्रश्न मनामध्ये येतो, कारण मुलींची किंवा महिलांची जी सुरक्षितता आहे ती योग्य नहीं असं मला वाटतं। अगर अतिक्रमण के दृष्टिकोण से देखा गया तो इतना अतिक्रमण हो गया है कि कहीं भी अगर मार्केट जाते हैं तो वहाँ पे पार्किंग अवेलेबल नहीं है और बाकी जगह पर भी जाए तो सिविल लाइन तो ये अब है ही नहीं, मिल ही नहीं रही है देखने के लिए। और जैसे हाईवे पे अगर कोई छोटा रास्ता अगर वहाँ पर टच होता है तो वहाँ पर भी इतनी अतिक्रमण हो गई है कि आने जाने में भी बहुत दुविधा होती है। तो ये सब चीज़ें सॉल्व होनी चाहिए। निश्चितच 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, 3 तारखेला त्याची मतमोजणी होणार आहे, पण येणारे नगरसेवक यांनी आपल्या वार्डामध्ये ज्या प्रमुख समस्या महिलांना सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत त्या निकाली काढाव्यात हीच अपेक्षा या महिला वर्गाकडून होत आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.